ब्राह्मणवाडी येथे ब्राह्मणवाडीकरांचा ब्राह्मणवाडी ते शिंदे टाकळी हा जो 3 किलोमीटरचा पानंद रस्ता होता, खूप दिवसापासूनचा गावकऱ्यांचा लोणीकर साहेबांकडे आग्रह होता, हा पानंद रस्ता झाला पाहिजे। या गावचे सरपंच, आष्टीचे मार्केट कमिटीचे उपसभापती यांनी लोणीकर साहेबांकडे सातत्याने पाठपुरावा करून या पानंद रस्त्याला मंजुरी करून घेतली आणि आज याचे विधिवत भूमिपूजन झालेलं आहे। हा 3 किलोमीटरचा रस्ता एका टप्प्यामध्ये पूर्ण होणार आहे। खरं तर शेतकऱ्यांच्या जीवाभावाचा जो प्रश्न असतो तो शेतीला जोडणारे रस्ते हे एक शेतकऱ्यांच्या विकासासाठी जो प्रमुख गाभा असतो तो आहे। आणि आज ब्राह्मणवाडीकरांच्या जो अनेक दिवसापासूनचा रखडलेला प्रश्न होता तो 3 किलोमीटरचा रस्ता अगदी दर्जेदार रस्ता ब्राह्मणवाडीकरांसाठी होणार आहे। या ठिकाणी आज माझ्या हस्ते आणि गावकऱ्यांच्या हस्ते सर्व या रस्त्याचे भूमिपूजन झालेले आहे। जाहीर करतो आणि थांबतो। आज आपल्या गावामध्ये ब्राह्मणवाडी ते शिंदे टाकळी हे 3 किलोमीटरच्या पानंद रस्त्याचं माननीय गजूभाई यांच्या हस्ते या ठिकाणी आज उद्घाटन झालेलं आहे आणि या गावकरी सर्वात वेळात वेळ काढून आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल सगळ्याचे धन्यवाद। आणि आता रस्त्याची भया ही जिम्मेदारी आता प्रत्येक शेतकऱ्याची। बरोबर, आपण मशीन दिली म्हणजे आपण इथं थांबू शकणार नाही, प्रत्येकानं व्यवस्थित काम करून घ्यावा अशी एक विनंती करतो। ब्राह्मणवाडी ते शिंदे टाकळी या रस्त्याचं भूमिपूजन आमचे नेते गजानन भाया लोणीकर यांच्या हस्ते झाले। भायासाहेब, हा रस्त्याची भरपूर दिवसापासून मागणी होती। गुडघ्याइतकाले बैलाचे पाय जात होते, लोक अत्यंत असे हवालदिल झाले होते या रस्त्यामुळे। पण आमचे नेते मार्गदर्शक माननीय आमदार बबनरावजी लोणीकर साहेब यांनी नक्कीच आमच्या गावासाठी एक चांगलं महत्त्वाचं काम केलं आहे। त्यासाठी मी भैयाचे, आदरणीय राहुल भैयांचे, युवा नेते गजानन भैयाचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। भाऊकडे सदा मागणी करीत होतो, अजून काय झाले नाही। आता ते झालेच पानंद रस्त्यामुळे आता इथून मोरी त्यांनी डांबरीकरण सुद्धा करून द्यावा या रस्त्याचं। चिखलामुळं याच्यामुळं बैलाची खूप परेशानी होत होती, खतसुद्धा शेतीत नेता येत नव्हतं, त्याच्यामुळं त्याने आता चांगलं करून द्यावं। रस्त्याची पावसाळ्यामध्ये खूप अडचण होती, शेतकरी अतिशय परेशान होते या रस्त्यासाठी। बऱ्याच शेतकऱ्याला आपल्या शेती कामाचं खत, फवारणीसाठी पाणी हे डोक्यावर न्यावं लागायचं। त्यामुळं सातत्यानं लोणीकर साहेबाकडे शेतकऱ्याचे सातत्यानं प्रयत्न होते की हा रस्ता लवकरात लवकर मंजूर करून या रस्त्याचं काम पूर्ण करण्यात यावं। लोणीकर साहेबांनी शेतकऱ्याची मागणी मान्य केली, त्याबद्दल लोणीकर साहेबाचे व गावचे सरपंच यांचे शेतकऱ्याकडून आभार व्यक्त करतो। हा रस्ता चांगला मजबूतीकरण व्हावा अशी सरपंच व भैयासाहेबाकडे विनंती करतो। एवढं बोलून थांबतो।